गणपती बाप्पा आलेत आणि मक्याचं सीझन आहे आणि आमच्या गावाला मुलं आरतीला आले ना तर मका दिला जातो बरं का। आईनं कुकरला मक्याची कणसं लावलेली गरमागरम सगळ्यांनी खाल्ली। पहिल्यांदा आपल्या बाप्पाला दिलं बरं का। सोयाबीनच्या शेंगाचं कालवण करायचं असतं, ते शिजत नाही ना, म्हणून आईनं ज्वारीच्या पिठावर असं हातानं मरडलं, मग त्याची सालटी कडकवाली निघून जाते ना। आईचं आपलं इकडं चालू होतं काम करता करता, खिस बाई खिस दोडका खिस माझ्यानं दोडका खिसवे ना, हे गाणं म्हणजे गौरी गणपतीच्या पुढे कशी गाणी बोलली जातात तशी आम्हाला ऐकवत होती। आम्ही लहानपणी असे फुगडी झिम्मा खेळायचं म्हणून। तर आमच्या संध्याकाळची जेवणाची वेळ झालेली होती, भाऊजनं भाकरी केली आणि मी इकडं कालवण भात भाजी करायला सुरुवात केलेली होती। आता इथं आईला म्हटलं, आई भाजी चिरून धुवायची नसते, तर आई मला म्हणते तू कुठल्या मास्तरकडे शिकल्या, माझंच बाबा मास्तर काढून टाकला, काय बोलायचं आईला। इकडं पटापट आम्ही जेवण करत होतो, गणपती बाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा होता, कारण का आम्हाला वाडीमध्ये झिम्मा फुगडी खेळायला जायची होती ना। आणि भोपळ्याची भाजी तर खूप भारी झालेली।